नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वाकर्षण या पाठामध्ये आज आपण जी च्या मूल्यात होणारे बदल. जी म्हणजे काय? जी चे मूल्य काय आहे? जी म्हणजेच गुरुत्व त्वरण. जी चे मूल्य मागच्याच भागामध्ये आपण पाहिले होतं. जी चे मूल्य 9.78 मीटर पर सेकंद वर्ग. तर जी चे मूल्य हे पृथ्वीवर सर्व ठिकाणी सारखे नसते, ते बदलत असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं जीचं मूल्य वेगळं असतं. जर एखादी वस्तू पृथ्वीपेक्षा काही उंचावर असेल तर तिथलं जीचं मूल्य हे वेगळं असतं. जर कोणत्या वस्तू ह्या पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ असतील तर त्या ठिकाणी जीचं मूल्य हे वेगळं होत असतं. आता दिलेल्या या चित्रामध्ये जीचं मूल्याचा जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी जीचं मूल्य हे वेगवेगळं असतं. कारण वस्तू या पृथ्वीवर कुठेही असू शकतात. जीचं मूल्य हे या ठिकाणी पृथ्वीच्या उंचावर विमान आहे, त्या ठिकाणी पृथ्वी आणि विमान यामध्ये काही अंतर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा जीचं मूल्य हे वेगळं असेल. कारण तुम्हाला माहिती आहे की चंद्र, सूर्य, तारे ह्यावर सुद्धा पृथ्वीचे गुरुत्व बल कार्य करते आणि म्हणून उंचावर उडत असलेल्या विमानावर सुद्धा गुरुत्वीय बल हे कार्य करीत आहे आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा जीचे मूल्य हे बदलत असते, वेगवेगळं असतं. जीच्या मूल्याची किंमत ही कशा प्रकारे काढायची, कोणत्या प्रकारे हे जीचं मूल्य बदलत असतं त्याविषयीची आपल्याला माहिती मिळूया. चला तर मग हे जीचं मूल्य कुठे कुठे बदलतं त्याविषयी आपण माहिती घेऊया. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वच ठिकाणी जीचे मूल्य समान असेल काय? तर ह्या प्रश्नाचं उत्तर नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे पृथ्वीचा आकार आपल्याला दिसताना गोल दिसतो, परंतु तो गोल नाही, तो लंबवर्तुळाकार आहे आणि म्हणून सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान नसते. पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असते आणि म्हणून पृथ्वीच्या ठिकाणी केंद्रस्थानी बिंदू आहे आणि या आजूबाजूला सुद्धा पृथ्वीच्या वेगवेगळे बिंदू दिलेले आहेत. ह्या पृथ्वीच्या केंद्रापासूनचे जे अंतर आहे हे अंतर वेगवेगळे आहे आणि म्हणून ह्या वस्तूंचे स्थान बदललेले आहे, वस्तूंचं ठिकाण बदललेलं आहे. ह्या ज्या वस्तू ह्या ध्रुवाजवळ आहे, ह्या वस्तू विषुववृत्ताजवळ आहे, त्यामुळे ह्या वस्तूंचं स्थान बदललेलं आहे आणि त्या ठिकाणी जे जीचं मूल्य असेल त्यानुसार ते गुरुत्व त्वरण जे आहे ते बदलत असेल. त्याचप्रमाणे पृथ्वीचा आकार हा बदलत असतो. आता का आकार बदलत असतो पृथ्वीचा? तर पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते. सूर्याभोवती फिरत असताना ती स्वतःभोवती सुद्धा फिरते आणि त्यामुळे पृथ्वीच्या आकारात बदल होत असतो. पृथ्वीचे हे ध्रुव आणि विषुववृत्त, पृथ्वीच्या ध्रुवाकडील बाजू आणि विषुववृत्ताकडील बाजू याचा जर विचार केला तर पृथ्वीच्या ध्रुवाजवळची जी बाजू आहे ती चपटी असते आणि त्यामुळे पृथ्वीचा आकार ध्रुवाजवळ हा चपटा असतो. या ठिकाणी हा दाखवलेला आहे, हा भाग चपटा दाखवलेला आहे आणि विषुववृत्ताजवळ पृथ्वीचा भाग हा फुगीर असतो. या ठिकाणी हा फुगीर भाग दाखवलेला आहे. तर पृथ्वीचा ह्या ध्रुवाजवळील भाग हा चपटा आणि विषुववृत्ताजवळील भाग फुगीर असल्यामुळे पृथ्वीची त्रिज्या जर आपण विचारात घेतली तर
पृथ्वीच्या ध्रुवाजवळ जर आपण पृथ्वीची त्रिज्या मोजली, पृथ्वीच्या ध्रुवाजवळ जर आपण पृथ्वीची त्रिज्या मोजली तर ती कमी असते, आणि विषुववृत्ताजवळ पृथ्वीची त्रिज्या ही जास्त असते. बघा ह्या ठिकाणी विषुववृत्त आहे आणि हे बघा या ठिकाणी विषुववृत्त आहे, म्हणजे ही एक त्रिज्या आणि ही एक त्रिज्या, असे दोन प्रकारच्या त्रिज्या आहे. आणि ही त्रिज्या आणि ही त्रिज्या, ही RB आणि ही RS, ह्या ज्या आहे ह्या मोठे, ही RS वाली जी आहे विषुववृत्ताजवळची जी त्रिज्या आहे ती मोठी आहे आणि ध्रुवाजवळची जी त्रिज्या आहे ती लहान आहे. म्हणजे विषुववृत्ताजवळ त्रिज्येची लांबी ही जास्त असते. कारण माहिती आहे की तुम्हाला की विषुववृत्ताजवळचा आकार हा फुगीर आहे आणि ध्रुवाजवळचा आकार हा चपटा आहे. तर पृथ्वीचा ध्रुव आणि विषुववृत्त ह्यामध्ये पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाचे जे मूल्य आहे ते वेगवेगळे असते. आता पृथ्वीच्या ध्रुवाजवळ जे गुरुत्व त्वरणाचे मूल्य आहे, जीचे मूल्य आहे ते सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर पर सेकंद एवढे आहे. तर विषुववृत्ताजवळ त्याचे मूल्य हे फारच कमी आहे, म्हणजे किती आहे 9.78 मीटर पर सेकंद एवढे आहे. तर असे का? तर याला कारण तेच आहे की विषुववृत्ताजवळील भाग हा फुगीर आहे आणि ध्रुवाजवळील भाग हा चपटा आहे. त्यामुळे केंद्रापासूनचे ध्रुवापर्यंतचे अंतर हे कमी असते आणि केंद्रापासूनचे विषुववृत्ताच्या टोकाकडचे अंतर हे जास्त असते. आणि म्हणून ध्रुवाचं जे टोक आहे त्या ठिकाणी पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर हे कमी आहे, म्हणून हे जीचे मूल्य जास्त आहे आणि विषुववृत्ताजवळचे जे मूल्य आहे ते कमी आहे. उंचीनुसार बदल ह्या मुद्द्यामध्ये आपण असा विचार करणार आहोत की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर कोणतीही वस्तू जर फेकली तर त्या वस्तूवर गुरुत्वीय बल हे कार्य करीत असते आणि म्हणून गुरुत्वीय बल जे आहे ते कार्य करीत असते. पृथ्वीची त्रिज्या आणि पृथ्वीपासून जी वस्तू वर फेकलेली आहे तिचं अंतर यांची बेरीज केल्यावर जे अंतर मिळेल ते आपल्याला एवढं उंच आपल्याला अंतर मिळत आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा जीचे मूल्य हे बदलत असते, परंतु त्या वस्तूवर गुरुत्वीय त्वरण कार्य करतं आणि म्हणून या ठिकाणी जी मध्ये जो बदल होतो तो बदल फारच अल्प प्रमाणामध्ये होत असतो. पृथ्वीचा केंद्रबिंदू पासून तर पृथ्वीची त्रिज्या जर आपण विचारात घेतली तर पृथ्वीची त्रिज्या ही 6400 किलोमीटर एवढी आहे. पृथ्वीवर एक विमान उडतंय आणि ते पृथ्वीपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे आता पृथ्वीच्या केंद्रापासून विमानाचं अंतर किती हा प्रश्न जर विचारला तर किती येणार? तर उत्तर अगदी साधं आहे. काय? पृथ्वीची त्रिज्या अधिक पृथ्वीपासून विमान किती उंचीवर आहे ते अंतर, यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळेल ते पृथ्वीपासूनचं विमानाचं अंतर मिळेल. मग हे अंतर किती येणार? तर हे अंतर 6410 किलोमीटर एवढं येतं. पृथ्वीच्या केंद्रापासून विमानाचं अंतर हे वाढल्यामुळे जीच्या मूल्यामध्ये होणारा जो बदल आहे तो नगण्य असतो. पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरत आहे आणि तुम्हाला माहितीच आहे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तर असे पृथ्वीच्या भोवती फिरणारे बरेचसे उपग्रह आहेत. कृत्रिम उपग्रहाचा आणि ह्या ग्रहांचा जर आपण विचार केला तेव्हा
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्यांचे ज्या वेगवेगळ्या उंची असतात, ह्या उंचीमुळे जीच्या मूल्यामध्ये जो बदल होतो तो आपल्याला प्रत्येक वेळी विचारात घ्यावा लागतो. आता या तक्त्यामध्ये स्थान, पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची आणि जी चे मूल्य दिलेले आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर एखादी जर वस्तू आहे, आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर वस्तू असल्यामुळे उंची ही 0 येणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेला जो जीचं मूल्य आहे ते जीचं मूल्य आहे 9.81 मीटर पर सेकंद वर्ग. पृथ्वीपासून माउंट एव्हरेस्ट हा 8.8 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जीचं मूल्य जे आहे ते 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढं आहे. त्यानंतर मानवनिर्मित फुग्याने गाठलेली जी सर्वाधिक उंची 36.6 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या ठिकाणी जीचे मूल्य जे आहे ते 9.77 मीटर पर सेकंद एवढे आहे. अंतराळात यानाची कक्षा ही 400 किलोमीटर अंतरावर असते आणि त्या ठिकाणी जीचे जे मूल्य आहे ते 8.7 मीटर पर सेकंद वर्ग एवढे आहे. दळणवळण उपग्रहाची जी कक्षा आहे ती कक्षा 35,700 किलोमीटर एवढ्या उंचीवर आहे आणि त्या ठिकाणी जीचं मूल्य जर लक्षात घेतलं तर 0.225 मीटर पर सेकंद वर्ग एवढं आहे. जीच्या मूल्यामध्ये उंचीनुसार हे वेगवेगळे बदल होत असतात. आता ह्या तक्त्यावरून जर विचार केला तर जसजशी उंची ही वाढत गेलेली आहे तसं जीचं मूल्य हे कमी कमी होत गेलेलं आहे. आता उंची वाढलेली आहे म्हणजे पृथ्वीपासून अंतर हे वाढलेलं आहे. मग जसं पृथ्वीपासून वर जावं तसं जीचे मूल्य हे कमी कमी होत जाते. म्हणजे पृथ्वीची त्रिज्या आणि त्यामध्ये हे मिळवले हे जे किलोमीटर्स आहे ते जर मिळवलं तर एवढं अंतर त्यामध्ये होतं. वस्तू आणि पृथ्वीचं केंद्र यामध्ये तेवढं अंतर होतं आणि म्हणून त्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण जीचे मूल्य हे बदललेले आहे. म्हणजेच आर हा जी पेक्षा जास्त आहे. आर हा जी पेक्षा जास्त आहे. तर आर काय आहे तुम्हाला माहिती आहे, तर पृथ्वीची त्रिज्या आर आहे. त्रिज्या किती? 1400 किलोमीटर एवढी पृथ्वीची त्रिज्या आहे. पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचे मूल्य हे बदलत असते. हे आपल्याला खोलीनुसार बदल या मुद्द्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. आता या ठिकाणी ही बघा एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये हा चेंडू दाखवलेला आहे आणि ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीपासून हा चेंडू काही अंतरावर दिलेला आहे. तर पृथ्वी प्रत्येक वस्तूवर आपलं गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते आणि म्हणून या गुरुत्व त्वरणाच्या समीकरणानुसार जी बरोबर GM छेदात R चा वर्ग, यामध्ये तुम्हाला माहिती आहे की G बरोबर गुरुत्व त्वरण आणि कॅपिटल G हा गुरुत्वीय स्थिरांक, M म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, R म्हणजे पृथ्वीची त्रिज्या. तर ह्या आकृतीमध्ये आता काय होतं, वस्तू ह्या पृथ्वीच्या केंद्राजवळ जाणार आहे. आता ही कशी जाणार आहे आता बघूया आपण या आकृतीमध्ये कशा प्रकारे ही जाते. तर बघा ही आतमध्ये जाते आणि वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा जो भाग आहे तो हळूहळू कमी कमी होत जात आहे. म्हणजेच एम चे मूल्य जे आहे ते हळूहळू कमी होते. म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान हे कमी होत आहे आणि याचाच परिणाम काय होतं तर पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जी चे मूल्य हे कमी कमी होत जाते. त्यामुळे पृथ्वीची जी त्रिज्या आहे ते पृथ्वीची त्रिज्येचं मूल्य हे कमी होत जातं आणि त्यानुसार जे गुरुत्व त्वरण जे आहे ते गुरुत्व त्वरण वाढलं पाहिजे, पण हे वाढत नाही. का वाढत नाही? असे का होते की जीचं मूल्य हे वाढत नाही? तर त्याचं कारण काय, तर ह्याचं कारण आता आपण पुढे बघूया. तर ह्या आकृतीमध्ये
आपण सांगितलंच आहे की जसजशी वस्तू ही पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ जाते तस तसा त्यावर गुरुत्वीय त्वरण जे कार्य करतं ते हळूहळू कमी होत जातं आणि त्यामुळे गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा जो पृथ्वीचा भाग आहे तो हळूहळू कमी होतो. म्हणजेच पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत हा तेवढा काहीही फरक पडत नाही. समीकरण 5 मध्ये वापरले जाणारे जे एम चे मूल्य आहे, एम म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान चे मूल्य आहे ते बदल जाते. याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना या खोलीनुसार गुरुत्वीय त्वरणाचे जी चे मूल्य हे कमी होते. तर ते कसे कमी होते या आकृतीवरून आता आपण बघूया. आता बघा ही वस्तू पृथ्वीच्या वर दाखवलेली आता ती बघा अशी हळूहळू खाली जाते. जेव्हा पृथ्वीच्या केंद्राकडे हळूहळू वस्तू जाते तेव्हा पृथ्वीचे वस्तुमान हळूहळू कमी होत जाते आहे. म्हणजेच ही वस्तू केंद्रात गेली आणि तेव्हा पृथ्वीचे वस्तुमान हे शून्य झालेले आहे. म्हणजेच जी चे मूल्य पृथ्वीच्या केंद्रावर शून्य होते. जी चे मूल्य त्या ठिकाणी शून्य होते. म्हणजे पृथ्वीच्या केंद्रस्थानी वस्तूचे वजन हे शून्य असते. म्हणून पृथ्वीच्या भोवती चंद्र जसा फिरतो त्याचप्रमाणे कृत्रिम उपग्रह सुद्धा फिरत असतात. सौर ऊर्जेमध्ये सौरमंडलामध्ये सूर्याच्या भोवती वेगवेगळे ग्रह फिरत असतात. शुक्र, शनी, गुरु, मंगळ, बुध असे वेगवेगळे ग्रह फिरत असतात. तर ह्या प्रत्येक ग्रहाला त्रिज्या असते, प्रत्येक ग्रहाला वस्तुमान असतं. तर प्रत्येक ग्रह व उपग्रह यांचे वस्तुमान आणि त्यांची त्रिज्या ह्या वेगवेगळ्या असतात. आणि समीकरण 6 प्रमाणे, आता समीकरण 6 प्रमाणे म्हणजेच काय तर समीकरण 6 हे खाली दिलेलं आहे. त्याच्या पृष्ठभागावर जे जीच मूल्य आहे ते मूल्य हे वेगवेगळे असते. समीकरण 6 जे आहे ते समीकरण 6 आहे जी बरोबर gm छेदात r चा वर्ग. तर या ठिकाणी ग्रह आणि ह्या सूत्राचं काय संबंध आहे तर जी म्हणजे त्वरण आणि जी कॅपिटल जी हा गुरुत्व स्थिरांक आणि गुरुत्व स्थिरांक हा सर्व ठिकाणी सारखा असतो. आणि म्हणून आता राहिला तो काय कॅपिटल एम छेदात आर चा वर्ग. कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान आणि आर म्हणजे पृथ्वीपासून तो जो ग्रह आहे त्या ग्रहाचे अंतर. मग म्हणजे जर प्रत्येक ग्रहाचं जर गुरुत्व त्वरण जर काढलं तर आपल्याला एम छेदात आर चा वर्ग ह्या रेशिओ एवढा त्याचं गुरुत्व त्वरण आपल्याला मिळेल. तर चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 एवढे असते. म्हणजे चंद्राचं गुरुत्वीय बल 1/6 एवढे असतं. म्हणजे याचा अर्थ काय तर पृथ्वीवर समजा 42 गुरुत्वीय बल असेल, 40 एवढं गुरुत्वीय बल आहे, 42 मीटर पर सेकंद वर्ग एवढं गुरुत्वीय बल आहे. तर चंद्रावर किती बरेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हे 42 मीटर पर सेकंद गुणिले 1/6 हे जेवढं आपण सॉल्व करणार आणि तेवढं मिळेल तेवढं त्या वस्तूचं त्या वस्तूवर गुरुत्वीय बल असेल चंद्रावर. कारण चंद्राचं गुरुत्वीय बल हे कमी असतं. यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उडी मारू शकतो. 6 पट जास्त बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे चंद्रावर जर गेलो तर आपण त्या ठिकाणी अशा
उड्या मारू शकतो, 6 पट जास्त आपण उड्या मारू शकतो. पुढचा जो मुद्दा आहे वस्तुमान आणि वजन. वस्तुमान व वजन यामध्ये काय फरक आहे, यामध्ये काय संबंध आहे, याविषयीची माहिती आपण या मुद्द्यामध्ये मिळवणार आहे. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वस्तुमान व वजन हे शब्द वापरत असतो. या ठिकाणी ही एक आकृती दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये एक तराजू दाखवलेला आहे. या तराजूमध्ये वजन एका बाजूकडे आणि एका बाजूकडे वस्तू आहे. म्हणजेच ह्या तराजूने वस्तुमान मोजले जाते. या दुसऱ्या आकृतीमध्ये ह्या वेगवेगळ्या गोण्या दाखवलेल्या आहे आणि या ठिकाणी त्यामध्ये काही पदार्थ आहेत. तर या गोणीमध्ये असलेला ह्या वस्तूचा काय आहे, द्रव्य संचय आहे. काय आहे, वस्तूचा द्रव्य संचय आहे. वस्तुमान म्हणजे काय, तर वस्तुमान म्हणजे वस्तू मध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन. कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. याचे SI एकक किलोग्रॅम आहे. SI एकक, आता SI एकक कशाला म्हणतात की हे पृथ्वीवर कुठेही जरी गेलं तरी ते बदलत नाही, म्हणून त्याला SI एकक असं म्हणतात. वस्तुमान ही अदिश राशी आहे. बघा या चित्रामध्ये तुम्ही बघत असाल की एक टेपने हे मापन केले झालेले आहे, मापन केले जात आहे आणि इथे मार्किंग केली जात आहे. तर अदिश राशी म्हणजे काय, तर जी राशी व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाचीच गरज असते त्या राशीला अदिश राशी असं म्हणतात. परिमाण म्हणजे लांबी, रुंदी, त्यानंतर क्षेत्रफळ, हे जे आहे हे अदिश राशीची उदाहरणं आहेत. वस्तुमान हे सर्व ठिकाणी सारखे असते, ते कुठेही बदलत नाही. दुसऱ्या ग्रहावर जरी गेलो आपण तरी देखील वस्तुमान हे बदलत नाही. वस्तुमानाचे मूल्य, वस्तूचे मूल्य कधीही बदलत नाही. वस्तुमान कधीही बदलत नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. या ठिकाणी या आकृतीमध्ये हे भरपूर पोती दाखवलेली आहे आणि या ठिकाणी खूप सारं वजन आहे, वस्तुमान आहे. या ठिकाणी या ठिकाणी वस्तूच्या हे जडत्वाचे गुणात्मक माप आहे. वस्तुमान जितके जास्त तितके जडत्वही जास्त. या ठिकाणी वस्तुमान हे जास्त प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे इथे जडत्व सुद्धा जास्त आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो वजन. आता ह्या चित्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर वजन मोजण्याचे हे विविध साधनं आहेत. तर पहिला जे आहे त्या ठिकाणी हा वजन काटा आहे, त्यावर वजन केले जाते, व्यक्तीचे वजन केले जाते. दुसरा आहे हा वजन मोजण्याचाच एक काटा आहे, ते दुकानांमध्ये वापरले जातात. बघा हा आणि हा सारखाच आहे. हे तिसरं जे चित्र आहे या चित्रामध्ये तराजू काटा दाखवले आहे. तराजू काटाने वजन केलं जात आहे आणि इकडे जास्त प्रमाणात जर वजन करायचं असेल, जास्त प्रमाणात जर वजन करायचं असेल म्हणजे एक मोठ्या मोठ्या गोण्यांचं जे वजन केलं जातं त्यासाठी हा एक मोठा काटा वापरला जातो. तर असे विविध साधनं वजन मोजण्याचे आहेत. मग वजन आणि वस्तुमान यामध्ये काय फरक आहे, तर या ठिकाणी ह्या आकृतीमध्ये एका पाड्यात काय दाखवलेलं आहे, हे वजन आहे आणि दुसऱ्या पाड्यामध्ये सफरचंद दाखवलेले आहे. तर या ठिकाणी सफरचंद म्हणजे हे वस्तू आहे आणि हे जे आहेत हे वजन आहे आणि ह्यावर गुरुत्वीय बल कार्य करीत आहे. ज्या वस्तू आपण ग्रॅम मध्ये, किलोग्रॅम मध्ये मोजतो ते
त्यांचे वजन नसते, ते वस्तुमानच असते, परंतु त्या वस्तुमानावर गुरुत्वीय बल कार्य करते, त्यालाच वजन असं म्हणतात. या ठिकाणी हा चेंडू आहे, वर फेकला जातोय आणि खाली पडतोय. तर खाली पडतोय म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वस्तूवर गुरुत्वीय त्वरण हे गुरुत्वीय बल हे कार्य करीत असतं, आणि म्हणून एखाद्या वस्तूला पृथ्वी ही आपल्याकडे आकर्षून घेत असते, गुरुत्वीय बलाने आकर्षून घेत असते, आणि म्हणून जी वस्तूला ती आकर्षून घेते त्यावर ती गुरुत्वीय बल कार्य करतं, आणि ते बल कार्य करत असतं त्या बलालाच वजन असं म्हणतात, त्या वस्तूचं वजन असं म्हणतात. म्हणजे जर ह्या चेंडूचं वजन जर आपल्याला करायचं असेल तर ही वस्तू ह्या पृथ्वीकडे ही आकर्षून घेते, आणि त्यामुळे जेवढं गुरुत्वीय बल या चेंडूवर कार्य करत आहे तेवढंच त्या चेंडूचं वजन होईल. वजन ही एक सदिश राशी आहे. सदिश राशी म्हणजे काय? तर सदिश राशी असं की जी राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण आणि दिशा ह्या दोन्हीचीही आवश्यकता असते, त्या राशीला सदिश राशी असं म्हणतात. या ठिकाणी परिमाण असं हवं, ते चुकून परिणाम आलेला आहे. तर ती पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. सदिश राशी प्रत्येक ठिकाणी बदलत जाते. पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते, त्यामुळे वस्तूचं प्रत्येक ठिकाणचं वजन हे वेगवेगळं असतं, परंतु वस्तुमान मात्र सारखं असतं. तर समजा आता पृथ्वीवर या ठिकाणी एखादी वस्तू आहे, तर त्या वस्तूचे वस्तुमान m आहे, आणि त्या वस्तूवर जे गुरुत्वीय केंद्राकडनं गुरुत्वीय बल कार्य करीत आहे ते बल F आहे, म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल F आहे. मग समीकरण 4 वरून आपल्याला काय मिळतं? वजन बरोबर W. W म्हणजे काय? वेट. वजनालाच इंग्रजीमध्ये वेट म्हणतात, वेटचा W बरोबर F. F म्हणजे काय? बल बरोबर mg, म्हणजे त्याचा अर्थ W बरोबर mg, तसंच F बरोबर सुद्धा mg, कारण वजन हेच एक बल आहे, म्हणून बलाचं सूत्र आणि वजनाचं सूत्र हे एकच आहे. W बरोबर F बरोबर mg, म्हणजेच काय? वस्तुमान गुणिले गुरुत्व त्वरण. वस्तुमान गुणिले गुरुत्व त्वरण. वजन हे बलच असते, मग हे दोन्ही वजन हे बलच असते, म्हणून या सूत्रामध्ये दाखवलेला W बरोबर F बरोबर mg. वजन हे बल असल्यामुळे त्याचे SI एकक हे न्यूटन एवढं आहे, आणि या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. बघा या ठिकाणी बाण दाखवलेला आहे. नेहमी बलाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. जी चे मूल्य सगळीकडे सारखे नसते, त्यामुळे वस्तूचे वजनही बदलत असते, त्या त्या स्थानानुसार बदलत असते. जर पृथ्वी एखादी वस्तू विषुववृत्तावर असेल तर त्या ठिकाणी त्या वस्तूचं वस्तुमान, आणि जर एखादी वस्तू जर ध्रुवावर, तीच वस्तू जर ध्रुवावर नेली तर त्या ठिकाणचं वस्तुमान हे दोन्हीही वेगवेगळे असतील. वस्तुमान हे वेगवेगळं राहणार, पृथ्वी वस्तूचं वस्तुमान हे वेगवेगळं राहणार, मात्र वजन हे वेगवेगळं असणार आहे, कारण त्या ठिकाणावर जे गुरुत्वीय त्वरण जे कार्य करतं त्या वस्तूवर ते वेगवेगळं असेल, म्हणजे जीचं मूल्य हे वेगवेगळं असेल, आणि म्हणूनच वजन वेगवेगळं असेल, मात्र त्या वस्तूचं वस्तुमान हे तेवढंच असेल. आपले वजन मापन करणारी उपकरणे आपल्याला वस्तुमानच सांगतात. हे प्रत्येक सगळे यंत्र आहेत, हे उपकरणं आहेत, ह्यावरनं आपल्याला वस्तुमान हे मोजता येतं. आता महत्त्वाचं, वस्तुमान आणि वजन यातील फरक स्पष्ट करा.
अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे. हा प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो. तर वस्तुमान आणि वजन यातील फरक स्पष्ट करत असताना पहिला मुद्दा त्याची व्याख्या. म्हणून पहिला मुद्दा वस्तुमानाची व्याख्या आणि वजनाची व्याख्या. मग वस्तुमानाची व्याख्या काय? तर वस्तूच्या द्रव्य संचयालाच वस्तुमान असं म्हणतात. म्हणजेच एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजेच त्या वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन. आणि वजन तर काय? तर एखाद्या वस्तूवर गुरुत्वीय बल जेवढे कार्य करीत असेल त्यालाच वजन म्हणतात. म्हणजेच एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असं म्हणतात. वस्तुमानाचे एसआय एकक हे किलोग्रॅम आहे. वस्तुमान हे किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं. बलाचे एसआय एकक हे न्यूटन आहे. तिसरा मुद्दा, या राशीला परिमाण असते पण दिशा नसते. वजन या राशीला परिमाण असते आणि दिशा सुद्धा असते. वस्तुमान ही अदिश राशी आहे आणि वजन ही सदिश राशी आहे. वस्तुमानामध्ये गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य हे सर्व ठिकाणी सारखे असते. मात्र वजनामध्ये गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य सर्व ठिकाणी सारखे नसते. आणि शेवटचा मुद्दा आहे, वस्तुमान हे कधीही शून्य होऊ शकत नाही. मात्र वजन हे पृथ्वीच्या केंद्राशी शून्य असते. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्वाध्याय. या स्वाध्यायामध्ये मी 4 प्रश्न घेतलेले आहेत. ह्या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. आता पहिला प्रश्न जो आहे तो वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे तो स्पष्ट करा. आता मगाशी मागच्या स्लाइडला आपण वजन आणि वस्तुमान यातील फरक घेतलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, पृथ्वीच्या केंद्रावर जी चे मूल्य 0 असते याविषयी स्पष्टीकरण करा. तर ते सुद्धा आपण मुद्द्यामध्ये घेतलेलं आहे की पृथ्वीच्या केंद्रापासून एक चेंडू हा ठराविक उंचीवर आहे आणि जसजसा तो चेंडू पृथ्वीच्या केंद्राजवळ जसं येतो तसतसे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरणाचं जे भाग आहे तो हळूहळू कमी होत जातो आणि त्यामुळे पृथ्वीचं वस्तुमान m हे सुद्धा कमी कमी होत जातं आणि त्यामुळे g चे मूल्य हे 0 होते. तर अशा प्रकारे त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. मुद्द्यामध्ये मी दिलेला आहे त्यानुसार लिहायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटर वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती असेल? तर या ठिकाणी या सूत्राने s बरोबर 1/2 gt वर्ग या सूत्राने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर या ठिकाणी s म्हणजे किती वेळ लागतोय, ती वस्तू वरून खाली येण्यासाठी किती वेळ लागतोय, तर s ची जी व्हॅल्यू आहे ती 5 मीटर आणि g ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 9.8 मीटर पर सेकंद वर्ग. आणि t म्हणजे काय, किती वेळ लागतो, किती वेळ लागतो ते घ्यायचं आहे. 5 सेकंद लागतो म्हणून ते 5 घ्यायचं. s म्हणजे किती अंतर, वरून खाली येण्यासाठी किती अंतर, किती विस्थापन झालेले आहे त्याचा s आहे. s बरोबर 1/2 gt वर्ग आणि ह्या सूत्रात त्या किमती टाकून जर उदाहरण सोडवलं तर तुम्हाला उत्तर मिळेल. चौथा प्रश्न जो दिलेला, एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 किलोग्रॅम व 49 न्यूटन आहे. जर चंद्रावर g चे मूल्य पृथ्वीच्या 1/6 असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल? तर या ठिकाणी वस्तूचे वस्तुमान हे कुठेही बदलत नाही. त्यामुळे त्या वस्तूचे वस्तुमान, पृथ्वीवरील वस्तुमान आणि चंद्रावरील वस्तुमान हे सारखंच असेल. पृथ्वीवरील वस्तुमान आणि चंद्रावरील वस्तुमान हे सारखंच असेल. मात्र पृथ्वीवरील वजन आणि चंद्रावरील वजन यामध्ये फरक असेल. आता पृथ्वीवरील वजन किती आहे?
49 न्यूटन एवढं आहे. आणि चंद्रावर त्याचं वजन किती वर आहे, तर मी तुम्हाला आकृतीमध्ये सांगितलं होतं की 1/6 एवढं आहे. म्हणजेच 49 न्यूटन गुणिले 1/6 एवढं जर केलं तर तुम्हाला वस्तूचे वजन चंद्रावर किती असेल हे उत्तर मिळेल. तर अशा प्रकारे हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे. तारीख घालायची आहे नीट व्यवस्थित, आणि ह्या भागामध्ये जेवढे महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते वहीमध्ये नीट नोट करायचे आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि हा स्वाध्याय लिहून माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही पाठवायचा आहे. पुढच्या भागामध्ये उरलेले मुद्दे आपण घेणार आहोत. धन्यवाद.